बघा, जीवनामध्ये 10-10 पराभव झाला तरी चालतोय, पण एकदा असं जिंका की 10 लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे, आहे की नाही? कारण पराभव तर होणारच आहे जीवनामध्ये. ज्या ज्या गोष्टीशी आपण संघर्ष करू कठीण संकटाशी, तर पराभव होणारच आहे. आणि त्या कठीण मार्गातून आपल्याला भरपूरसा अनुभव आणि भरपूरशा गोष्टी शिकायला मिळतील, बरोबर? तर त्या संकटांना न डगमगता, न घाबरता जर आपण सामना सतत कंटिन्यू जर करत राहिलो ना, नक्कीच 10-10 जरी पराभव झाला ना, तरी त्यातून 11 वेळा म्हणजे नक्कीच आपला काय होईल, विजय होईल. म्हणजे आपण जिंकू. तर तो विजय आपला एवढा म्हणजे जबरदस्त राहील की 10 लोक आपल्याला लक्षात ठेवेल, बरोबर? म्हणून कंटिन्यू आणि सतत प्रयत्न करत राहा. प्रयत्न केल्याशिवाय मार्ग मिळत नसतो. तुम्हाला हा विचार आवडला तर नक्कीच कमेंट्समध्ये तुमचं मत सांगा. थँक्यू. आपली परिस्थिती पाहून लोक आपल्याशी संबंध ठेवतात, हे बरोबर आहे की नाही? कारण तुम्ही बघा, जेव्हा तुमचे खिसे खाली राहील तेव्हा तुम्हाला कोणी ओळखत नाही, किंवा किंवा कोणी तुम्हाला मदतही करत नाही, तुमच्या जवळही राहत नाही, बरोबर आहे? आणि कुठल्या फंक्शनलाही कोणी तुम्हाला इन्व्हाइट पण करत नाही, ठीक आहे? पण जेव्हा तुमचे खिसे भरलेले असेल, त्यावेळेस मात्र सर्व तुमचे होऊन जातात. सर्व ॲक्च्युली तुमची आठवण करतात, फंक्शनलासुद्धा इन्व्हाइट करतात, बरोबर आहे की नाही? म्हणून वेळ पाहून आणि खिसे पाहून, बरोबर आहे? खिसे पाहून म्हणजेच भरले आहे की खाली आहे हे पाहूनच लोक आपल्याशी संबंध ठेवतात. हे मात्र चांगलंच प्रत्येकाच्या ज्याच्या संकट आली गेली त्या व्यक्तीला चांगलंच हे कदाचित समजेल, आहे की नाही? म्हणून ज्या व्यक्तींनी वेळ पाहून आपल्याशी संबंध ठेवला त्या व्यक्तीशी तसं तसं वागा, आहे की नाही? तर आवडलं तर नक्कीच कमेंट्समध्ये तुमचं मत सांगाल. जेव्हा वेळ आपल्या बाजूनं नसतं त्यावेळेस संयम ठेवणं सर्वात चांगलं असते, आहे की नाही? कारण आपण जर समजा त्याच काळामध्ये जर गडबड केली किंवा कुठल्याही घाईनं निर्णय जर घेतले तर मग ते योग्य होत नाही. मग अशा वेळेस ज्यावेळेस वेळ आपल्यासोबत नाही त्यावेळेस कुठल्याही गोष्टीसाठी कुठल्याही गोष्टीसाठी किंवा न्यायासाठी गडबड करणं आवश्यक नाही आहे. हे संयम ठेवायचा, आपली वेळ येईपर्यंत काहीच करायचं नाही, बरोबर? तर अशा कुठल्याही गोष्टीमध्ये होऊ शकतं किंवा जीवनाच्या प्रवासामध्ये कुठल्याही संकटामध्ये होऊ शकतं. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. वेळ चुकीची असेल तर निर्णय घाईनं घेऊ नका, संयम ठेवा, ठीक आहे?